महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मिळून घोटाळे केलेत असा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता। दरम्यान बावनकुळे यांच्या आरोपांना आता संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। बघूया। पहले ये देखना चाहिए अपने गिरेबान में झांक कर कि उद्धव ठाकरे की 2.5 साल के सरकार में किस प्रकार से भ्रष्टाचार का माहौल था। ज्याने 6 रुपयाला जमीन घेतली काही एकर सरकारची काय ती आहे ना ती तेच ना जमीन लुटली आहे सरकारची तेच बावनकुळे मला तेच आहेत ना हे का वेगळे आहेत कोण। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत। मविया सरकारच्या काळात आदित्य आणि उद्धव ठाकरेंनी घोटाळा केल्याचे आरोप चंद्रशेखर बावनकुळेंकडून करण्यात आले। तर 6 रुपयात जमीन घेणाऱ्यांनी आरोप करू नयेत असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केलाय। उनके बेटे और वो खुद मिलकर भ्रष्टाचार कर रहे थे, सरकार का नाम खराब कर रहे थे। 2.5 साल सरकार में बैठकर कुछ काम नहीं किया। मंत्रालय में केवल 2 दिन आए मुख्यमंत्री 2.5 साल में। ऐसा मंत्रालय चलता है? ऐसी सरकार चलती है? 14 करोड़ जनता को ऐसे न्याय मिलेगा कि 2 बार मुख्यमंत्री 2.5 साल में आते हैं? तो ये पद्धति से सरकार नहीं चलती। पहले ये देखना चाहिए अपने गिरेबान में झांक कर कि उद्धव ठाकरे की 2.5 साल के सरकार में किस प्रकार से भ्रष्टाचार का माहौल था। और कोरोना जैसे कार्यकाल में उद्धव ठाकरे के लोगों ने कोरोना जैसे कार्यकाल में उन्होंने पैसा खाया। अब उसके बार बार चर्चा हुई है मीडिया में, अब मैं उसमें ज्यादा नहीं जाऊंगा। महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मोठा घोटाळा केलेला असलेलं भ्रष्टाचार केला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। कोण? चंद्रशेखर बावनकुळे। ज्याने 6 रुपयाला जमीन घेतली काही एकर सरकारची काय ती आहे ना ती तेच ना जमीन लुटली आहे सरकारची आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून ज्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळी तेच बावनकुळे मला तेच आहेत ना हे का वेगळे आहेत कोण। बावनकुळे यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर टीकास्त्र डागले। आरोप कोणीही करू शकतात, मात्र त्यात सत्यता असली पाहिजे असं म्हणत देशमुखांनी भाजपला टोला लगावलाय। आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे। आरोप तर कोणी करू शकते। आज आम्ही हे आरोप करतोय याचे कागदपत्र दाखवतोय, त्याचं पत्र मी लिहिलं मुख्यमंत्र्यांना, याची कागदपत्र दाखवतोय। असं नाही तोंडी आरोप करतोय आम्ही, सगळे कागदपत्र मालेगावमध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित मी तक्रार करतोय। असं तोंडी तक्रार करत नाही, कागदपत्र सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याकडे मी देतोय। राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार आहे। एकीकडे भाजपनं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। MMRDAनं विविध कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार प्रकरणी एकनाथ शिंदे यांची ED चौकशी व्हावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली। तसंच फडणवीसांनी तात्काळ शिंदेंचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती। दरम्यान त्यांच्या या आरोपानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस साहेबांना पण फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे। आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगर विकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे। कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही, कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत। त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्याच्यातून होतच आहे, पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपट्टी करणार का? या आदित्य ठाकरेंनी 2.5 वर्ष मंत्री असताना स्वतःच्या खात्यामधल्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, आता मला त्याच्यावरती जास्त सविस्तर बोलायचं नाही, परंतु 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झाले, अनेक अधिकारी तिथे अधिकाऱ्यांना अरेस्ट करावी लागली होती। सचिन वाजे सारखा व्यक्ती कोणी आणला, त्याच्याकडनं कोण वसुली करत होतं, कोणी तिथे मोठ्या उद्योगपतींच्या घराखाली जिथे बॉम्ब ठेवायचे प्रयत्न केले होते, तर ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदे साहेबांचा राजीनामा मागायचा कुठलाच अधिकार नाही। महायुती आणि मवियामध्ये आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू असल्याची चर्चा आहे।
मात्र बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.